म्हणजे ऑक्सिजनचा पहिलाच कार्यक्रम आहे। तर महाकाळ बुवा जर आतमध्ये असाल तर तिथे जरा त्या खिडकीत या आणि मी आता जी गवळण गाणार आहे त्याकडे नीट लक्ष द्या। गवळण शास्त्रात आहे, शास्त्र सांगणार सुद्धा आहे, विषय पटवून सुद्धा देणार आहे, पण तुम्हाला सुद्धा मजा आली पाहिजे की आली पाहिजे की नाही? मला सांगा आधी गवळण तुम्हाला कशी पाहिजे? कशी पाहिजे? झणझणीत हा बुवांना झोपली पाहिजे की नाही ती गवळण जरा तरी झोपली पाहिजे की नाही? आवाज होतोय तुमचा हा झोप आल्या सगळ्यांना झोप आल्या तुमची झोप आता मी उतरवतो। बघा बुवांना काय सांगायचं आहे पहिल्यांदा या गवळ्याच्या पोरीला कान्हा तू कमजोर समजू नको मी राधा गोरी तू कृष्ण काळा वाटेला माझ्या जाऊ होडी तुझी खोडी असा वागू नको होडी तुझी खोडी अरे कान्हा असा वागू नको आणि चोरा हराम खोरा नंद किशोरा मला तू अनपढ समजू आणि म्हणून बुवांना आधीच माझं सांगणं आहे बुवांच्या 1 2 3 4 अशा बुवा 4 गवळणी घेतात। बुवा आधीच सांगते 4 गवळणी जर तुम्ही घेतलात तर 4 नंतर 4 गाणी अशी तुम्हाला काय लावी दुसऱ्या बारीत मग तुम्ही घरात परत जा। आणि म्हणून काय म्हणायचं आहे बघा गवळणीला सुरुवात करीत आहे बघा काय म्हणायचं आहे खातो दही दूध चोरून चोरून देवा कान्हाला ठेवली बांधून खातो दही दूध चोरून चोरून हो काहीतरी नवीन विषय दिलेला आहे तुम्ही सुद्धा इथे काहीतरी नवीनच द्या। खातो दही दूध चोरून चोरून देवा कान्हाला ठेवली बांधून आणि मग काय म्हणायचं आहे चोर कराया लागला मधून चोर कराया लागला मधून सगळ्यांना ऐकायला येतंय ना? दादा तुम्ही जरा शांत बसा त्यांना ऐकायला येऊ बघा काय म्हणायचं आहे खातो दही दूध चोरून चोरून आता हा श्रीकृष्ण चोरला होता बरोबर दही दूध चोरून खायचा खातो दही दूध चोरून चोरून देवा कान्हाला ठेवली बांधून आहो देवा कान्हाला ठेवली बांधून चोर कराया लागला मधून चोर कराया लागला मधून पुढे बोलू ना चोर कराया लागला मधून आता इथे महिला मंडळ सुद्धा खूप जास्त आहे त्यांचा मान राखूनच बारी करणार आहे चोर कराया लागला मधून दोन हालायला लागले तर बाजून चोर कराया लागला मधून दोन हालायला लागले तर बाजून आधी मला सांगा सगळ्यांना क्लिअर आवाज माझा गेलेला आहे मग काय म्हणायचं आहे चोर कराया लागला मधून मागा मला काही बोलायचं नाहीये चोर कराया लागला मधून दोन हालायला लागले तर बाजून आता बघा काय म्हणायचं आहे खातो दही दूध चोरून चोरून देवा कान्हाला ठेवली बांधून म्हणजे काय तर तो श्रीकृष्ण आता ती यशोदा माहित आहे एवढं समजवते की तू दही दूध चोरून खाऊ नको तरी सुद्धा तो काही ऐकत नाही आणि तेव्हा ती यशोदा माई त्याला उखळाला बांधते आणि जेव्हा तो श्रीकृष्ण उखळेला बांधलेला असतो तेव्हा जेव्हा तो बांधलेला असतो तेव्हा तो पुढे पुढे जातो कारण त्याला सुटायचं असतं यशोदा माईने त्याला बांधलेलं असतं त्या कान्हाला
त्याच्यातून आणि म्हणून तो उखळ घेऊन सोबत पुढे 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 जातो आणि जेव्हा तो एका रानात जातो त्या रानात एक झाड होतं आणि दोन झाड होते आणि त्या झाडाला ते दोन झाड म्हणजे कुबेराचे दोन पुत्र एक म्हणजे नलकुबेर आणि मणिग्रीव ह्या दोघांना नारद मुनींचा शाप होता की तुम्ही दोघे झाड बनवा आणि म्हणून ते तसेच ते झाड बनवून राहिलेले आणि जेव्हा श्रीकृष्णाचं त्यांना दर्शन होईल तेव्हा ते त्याच्यातून मुक्त होतील आणि तेव्हाच जेव्हा तो श्रीकृष्ण उखळीला बांधलेला असतो तेव्हा जेव्हा तो जातो त्या दोन झाडांच्या मधून श्रीकृष्ण जातो आणि म्हणून काय म्हणाले चोर कराया लागला मधून म्हणजे आता तो श्रीकृष्ण उखळीला बांधलेला आहे बरोबर मग तो चोर लावून त्या दोन झाडांच्या मध्ये शिवतो चोर कराया लागला मधून हा आता बुवांना वाटेल काहीतरी वेगळं बोलते चोर कराया लागला मधून आणि नंतर काय म्हणाले दोन हालायला लागले तर दोन हालायला लागले तर बाजू म्हणजे काय ती दोन झाडे आणि त्या दोन झाडांच्या मधून तो श्रीकृष्ण जातो आणि म्हणून काय म्हणाले बुवा चोर कराया लागला मधून दोन हालायला लागले तर बाजू गवळण घ्यायची का Thank you.
एकदा आमच्या दादांसाठी टाळ्या वाजवा सगळ्यांच्या जोर बघा गवळण झालेली आहे पदाला सुरुवात करत आहे बघा काय म्हणायचं आहे जावई तुमच्या मनासारखं पसंत केलंय कॉलेजला जावई तुमच्या मनासारखं पसंत केलंय कॉलेजला बघा पदाची चाल देत आहे नाहीतर इथे येऊन बुवा बोलती हा ही पोरगी कॉलेजला जाते आणि हिला नक्की काय म्हणायचं होतं तर बुवा पदाची चाल देत आहे नीट लक्ष देऊन ऐका पदाची चाल देत आहे बघा पद काय म्हणायचं आहे आला आला भिकारी त्या काळतारी काहीतरी भेट हा करायचा आला भिकारी त्या काळांतरी काहीतरी भेट हा करायचा आणि म्हणून काय म्हणायचं आहे दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेला असं तुझं मारीच्या दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तुझं मारीच्या बघा काय म्हणायचं आहे जेव्हा माता सीता ही तिला ते सुवर्ण हरिण दिसलं आणि ते सुवर्ण हरिण आणण्यासाठी ती जेव्हा ती श्रीरामांना पाठवते झोपडीतून जेव्हा पाठवते की मला ते हरिण पाहिजे आणि म्हणून जेव्हा ते श्रीराम बाहेर पडतात तेव्हा तो रावण भिकारी म्हणजे एका ब्राह्मणाचं रूप घेतो आणि तिथे येतो आणि तिला म्हणतो भिक्षा दे ग बाई आणि जेव्हा तो येतो तेव्हा ती सीता त्याला भिक्षा देण्यासाठी पुढे जाते आणि तो सीतेला पळवून येतो कोण रावण आणि म्हणून बुवा मी तुम्हाला बोलत नाही त्या रावणाला बोलते बघा काय म्हणायचं आहे आला भिकारी त्या काळातरी काहीतरी भेट हा करायचा
दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का. आता बुवांचं सुद्धा लग्न झालेलं आहे बरं का, बुवांचं सुद्धा लग्न झालेलं आहे, पण बुवांना काही बोलायचं नाही. त्या रावणाचं सुद्धा लग्न झालं होतं आणि म्हणून काय म्हणाले, दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तुझ मारीच्या. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तुझ
पहिली बारी माझी ते संपलेली आहे आणि बुवांना माझं सांगणं आहे की बुवा पहिली बारी अगदी शास्त्रात केलेली आहे. शास्त्र एक एक शब्दाचं पटवून दिलेलं आहे. जर अर्थाचा अनर्थ केला तर दुसरी बारी या वैदेशिकाच्या हातात एवढं लक्षात ठेवायचं. बुवा रत्नाकर महाकाळ महाकाळ तुमचा काळ बनवून मी ते आलेले आहे. हेच वाक्य मी इथे रत्नागिरीत माझी बारी झाली होती तेव्हा सुद्धा सांगितलं होतं. आता सुद्धा सांगते ताकीद देते की बुवा अर्थाचा अनर्थ करू नका आणि गवळणी 1 2 3 4 घ्यायच्या नाही तर बुवांची सवय आहे की ही प्रेमाची गवळण घेतो आणि ही घेतो ती घेतो असं काही करायचं नाही. झटपट फटाफट उरकायचं बुवा. दुसरी बारी माझ्या तर तेवढं लक्षात ठेवायचं आणि मी माझी पहिली बारी ते संपवते आणि बुवांना पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि ते सांगते.